आपल्या सर्वांच्या आयुष्यामधील कॉमन पण एक त्रासदायक समस्या म्हणजे पाठदुखी. अगदी विद्यार्थ्यांपासून वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत वेगवेगळ्या कारणांमुळे ही पाठदुखीची समस्या भेडसावत असते. तर आज आपण पाठदुखी या विषयावर बोलताना पाठीच्या वरच्या भागातील वेदना म्हणजे अप्पर बॅक पेन या विषयावर बोलणार आहोत. तर आज आपण पाठदुखीची कारणं, लक्षणं आणि त्यावरती योगाच्या आसनांच्या माध्यमातून काही उपाय, आहारामधील बदल, जीवनशैलीतील बदल, झोपण्याची योग्य पद्धत या सगळ्यांचं विस्तृत वर्णन या आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यामधील प्रत्येक टप्पा हा आपल्या पाठदुखीच्या वेदनेमधून मुक्त होण्यासाठी आपल्याकरता खास आहे. नमस्कार, मी डॉक्टर हेमा. आपल्या या व्हिडिओमध्ये आणि या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या विषयाला. पाठदुखी गायब करण्यासाठी योगामधील पाठदुखीसाठी काही सोपे उपाय. आता सुरुवातीला पाठदुखीची काही महत्त्वाची कारणं आपण इथे पाहूयात. तर सगळ्यात पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे आपली चुकीची बसण्याची पद्धत. बऱ्याच वेळा ऑफिसमध्ये दीर्घकाळ बसून काम करावं लागतं आणि हे काम करताना लॅपटॉप किंवा मोबाईलचा वापर करताना आपण बऱ्याचदा पुढे झुकून बसतो आणि दीर्घकाळ पुढे झुकून बसल्यामुळे देखील पाठदुखीची समस्या ही जास्तीत जास्त वाढते. तसेच सतत एका स्थितीत बसल्यामुळे, हालचाल कमी केल्यामुळे देखील पाठीचे काही स्नायू सतत आकसलेल्या स्थितीमध्ये राहतात. त्यामुळे त्या भागामधील रक्तप्रवाह कमी होतो, पाठीच्या स्नायूंना पोषण द्रव्य कमी प्रमाणात मिळतात आणि त्यामुळे त्या भागामध्ये एक प्रकारचा स्टिफनेस जाणवायला लागतो आणि याचाच परिणाम म्हणून पाठदुखीची समस्या आपल्याला जाणवायला लागते. बरोबर वाढलेलं वजन म्हणजे ओबेसिटीमुळे देखील पाठदुखीची समस्या ही खूप जास्त प्रमाणामध्ये वाढते. मानसिक ताणामुळे आपल्या शरीरामधील कॉर्टिसॉल नावाचं हार्मोन जास्त प्रमाणामध्ये स्रवतं आणि याचा परिणाम म्हणून आपल्या पाठीच्या स्नायूंमध्ये ताठरपणा वाढतो, स्टिफनेस वाढतो आणि पाठदुखीची समस्या वाढायला लागते. पुढचं कारण म्हणजे आपली झोपण्याची चुकीची पद्धत. झोपताना चुकीच्या उशीचा वापर करणे किंवा पोटावर झोपणे, गादी जी आपण झोपण्यासाठी वापरतो ती कडक नसणे म्हणजे उंच सखल असणे, तर यामुळे देखील आपल्या शरीरात पाठदुखीची समस्या निर्माण होते. वजन उचलताना देखील चुकीच्या पद्धतीने वजन उचलल्याने देखील पाठदुखीची समस्या निर्माण होऊ शकते. त्याचबरोबर शरीराला जास्त प्रमाणामध्ये जर काम करावं लागलं आणि विश्रांतीच्या अभावामुळे स्नायूंना जास्त प्रमाणामध्ये थकवा येतो आणि त्यामुळे देखील पाठदुखीची समस्या ही जास्त वाढते. आता याचबरोबर हाडांची झालेली झीज, कॅल्शियमची कमतरता, ऑस्टिओआर्थरायटिस तसेच स्लिप डिस्क या वेगवेगळ्या कारणामुळे देखील आपल्याला पाठदुखीचा त्रास होत असतो. पाठदुखीमध्ये लक्षणं काय काय निर्माण होतात, तर सगळ्यात महत्त्वाचं लक्षण म्हणजे पाठीच्या वरच्या भागामध्ये आपल्याला वेदना जाणवायला लागतात. बऱ्याच वेळा दोन खांद्याच्या मागे आपल्याला मध्य भागामध्ये वेदना जाणवतात. बऱ्याचदा ह्या वेदना खांद्यांपासून हातापर्यंत ह्या वेदना वाढत जातात. कधी कधी हाताला मुंग्या येणं यासारख्या समस्या निर्माण होतात. रात्री झोपल्यानंतर सकाळच्या वेळेला पाठदुखीमुळे बऱ्याचदा आपली झोप डिस्टर्ब होते आणि त्यामुळे देखील झोपेतनं उठल्यानंतर देखील पाठीमध्ये बऱ्याचदा स्टिफनेस जाणवतो, पाठ ताट झाल्यासारखी वाटते. बऱ्याचदा खांद्याच्या आणि मणक्याच्या भोवती एक ताण जाणवतो आणि त्या भागामध्ये एक कडकपणा जाणवतो. बऱ्याच वेळा काम करताना थोडं जास्त प्रमाणात काम झाल्यानंतर आपल्याला लवकर थकवा येतो, पाठीमध्ये वेदना जाणवतात आणि लवकरच अंग जड पडल्यासारखं जाणवतं. तसंच पुढचं लक्षण म्हणजे की बऱ्याच वेळा जेव्हा स्ट्रेस वाढतो, जे ताणतणाव वाढतो, त्यावेळेला पाठीच्या भागामध्ये एक प्रकारचं बर्निंग सेन्सेशन म्हणजे थोडं जळजळ झाल्यासारखी वेदना आपल्याला जाणवते. तसेच खूप काळ आपण जर वाकून काम केलं, सततच्या वाकण्यामुळे आपल्याला डोक्याच्या भागामध्ये देखील वेदना जाणवू शकतात आणि आपल्या कामामध्ये लक्ष लागत नाही. तर ही झाली पाठदुखीच्यामुळे आपल्या शरीरामध्ये निर्माण होणारी लक्षणं. तर योग ही एक नैसर्गिक आणि प्रभावी प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया आपल्या पाठीच्या स्नायूंमधील ताण कमी करण्यासाठी तसेच आपल्या पाठीच्या मणक्यांना बळकट करण्यासाठी मदत करते. तर मी आज आपल्याला काही सूक्ष्म व्यायाम आणि काही योगासनं करून दाखवणार आहेत. मी सांगितलेल्या क्रमानेच आपण हे आसनं करावीत म्हणजे आपल्याला नक्कीच फायदा मिळेल. तर सगळ्यात सुरुवातीला आपण ही आसनांची सुरुवात करण्यापूर्वी काही वॉर्मअप एक्सरसाइज करणार आहोत. तर वॉर्मअप आपण का करणार आहोत, तर वॉर्मअपमुळे आपल्या शरीराचे स्नायू थोडेसे गरम होतात आणि पुढे आपण जी काही आसनं करतो तर ती आसनं व्यवस्थित व्हायला मदत होते. त्यामुळे कोणतीही आसनं करण्यापूर्वी वॉर्मअप करणं गरजेचं आहे. ही हालचाल आपण मानेची करणार आहोत. तर ही हालचाल करताना आपण सुखासनामध्ये बसायचंय. आपल्याला जर सुखासनात म्हणजे मांडी घालून बसता येत नसेल तर आपण खुर्चीवर बसलं तरी चालणार आहे.
तर मानेची हालचाल करताना सगळ्यात महत्वाचं की मानेचे सगळे स्नायू आपल्याला रिलॅक्स सोडायचे आहेत. मान पुढे वाकवणे, मागे घेणे ही क्रिया करताना हनुवटी आपल्याला इथे आपल्या मानेचे इथे जी हाडं दिसतात किंवा हाताला लागतात, तर यामध्ये जो खोलगट भाग आहे त्याला कंठकूप म्हणतात. तर मान पुढे वागवताना मी माझी हनुवटी कंठकूपामध्ये टेकवणार आहे. तर तुम्हाला मी कंठकूप म्हटल्यावर हनुवटी कुठे टेकवायची आहे ते कळणं गरजेचं आहे. त्यामुळे हे नाव आपण लक्षात ठेवायचंय. तर आपण मानेच्या या हालचालीला सुरुवात करूयात. तर एकदम रिलॅक्स बसायचंय, पाठ सरळ ठेवायची आहे आणि आता सावकाश आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत सावकाश आपली हनुवटी कंठकूपामध्ये टेकवायची आहे. आता सावकाश पुन्हा एकदा श्वास घेत सावकाश मान मागे घ्यायची आहे. सावकाश श्वास सोडत पुन्हा एकदा आपली हनुवटी कंठकूपामध्ये टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. सावकाश श्वास घेत मान मागे, सावकाश मान सरळ. आता पुढची हालचाल करताना आपल्याला मान डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला झुकवायची आहे. तर मान सगळ्यात महत्वाचं रिलॅक्स ठेवायची आहे. तर सावकाश श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत जास्तीत जास्त मानेला डावीकडे झुकवायचंय. सावकाश मान सरळ, श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडत मान उजवीकडे झुकवायची आहे. सावकाश मान सरळ. पुन्हा एकदा श्वास घ्यायचा आहे आणि मान जास्तीत जास्त डावीकडे झुकवायची आहे. सावकाश श्वास घेत मान सरळ. आता पुन्हा श्वास सोडत मान उजवीकडे झुकवायची आहे. सावकाश मान सरळ. तर मी इथे 2-2 वेळा केलेलं आहे. तर आपण याचे 3, 5, 10 आवर्तनापर्यंत हे करू शकता. पण टप्प्याटप्प्याने आपण यापुढे खांदे गोलाकार रीतीने फिरवणे हा सूक्ष्म व्यायाम करणार आहोत. तर त्यासाठी दोन्ही हातांची बोटं या प्रकारे खांद्यावर ठेवायची आहेत आणि आपल्या कोपराच्या साहाय्याने आपल्याला हवेमध्ये गोल काढायचा आहे. तर सावकाश सुरुवातीला श्वास घेत आपल्याला खांदे गोलाकार रीतीने वरती फिरवायचे आहेत. सावकाश मोठा सर्कल आपण इथे काढायचा आहे. जास्तीत जास्त मोठा सर्कल हवेमध्ये श्वास सोडत हात खाली. पुन्हा एकदा श्वास घेत दोन्ही हात वर गोलाकार रीतीने फिरवायचे. सावकाश श्वास सोडत दोन्ही हात सावकाश जागेवर. आता हीच क्रिया उलटी करायची आहे. श्वास घेत सावकाश गोलाकार रीतीने हात मागून वरती आणि आता श्वास सोडत सावकाश दोन्ही हात जागेवर. पुन्हा एकदा सर्कल करूयात. श्वास घेत दोन्ही हात चक्राकार रीतीने वरती आणायचे. श्वास सोडत दोन्ही हात जागेवर. तर ही क्रिया आपल्याला आता मी 2 वेळा केलेली आहे. तर आपण सरावाने ही 3 वेळा, 5 वेळा किंवा 10 वेळापर्यंत करू शकता. आता या पुढची क्रिया आपण करणार आहोत की खांदे आपल्याला उचलण्याची क्रिया करायची आहे. तर हे खांदे उचलताना आपल्याला श्वास घेत खांदे जास्तीत जास्त कानापर्यंत वर न्यायचे आणि श्वास सोडत खाली आणायचे. ठीक आहे. तर यासाठी माझे दोन्ही हात मी इकडे असे खाली रिलॅक्स ठेवलेले आहेत. तर साईडला ठेवायचे आणि आता आपल्याला श्वास घेत खांद्यांना वर उचलायचे. सावकाश श्वास घेत दोन्ही खांदे कानापर्यंत वर आणायचे. जेवढे जमेल तेवढे वर उचलायचे आणि इथे थोडा वेळ होल्ड करायचे, पकडायचंय आणि सावकाश श्वास सोडत दोन्ही खांदे जागेवर रिलॅक्स. पुन्हा एकदा आपण ही क्रिया रिपीट करूयात. श्वास घेत सावकाश दोन्ही खांदे वरती, जेवढं जमेल तेवढ्या खांद्यांना वर आणायचंय, आपल्या कानाच्या पाळीच्या जवळ आणायचा प्रयत्न. आणि आपण आता 5 काउंट करूयात इथे. 1, 2, 3, 4, 5. सावकाश रिलॅक्स. तर ही क्रिया देखील मी आता 2 वेळा केलेली आहे. आपण 3 वेळा, 5 वेळा किंवा 10 वेळापर्यंत करू शकता.
सरावानं हे आपल्याला वाढवत न्यायचंय. आता आपण यानंतर काही आसनं करून बघणार आहोत. तर सगळ्यात सुरुवातीला आपण मार्जरासन हे आसन करणार आहोत. तर त्यासाठी मी गुडघ्यावर येणार आहे. तर या प्रकारे गुडघ्यावर येताना देखील आपल्या गुडघ्यामध्ये आपल्याला इथे थोडंसं अंतर करायचंय आणि गुडघ्यामध्ये जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर पायामध्ये मागे ठेवायचंय. आता सावकाश आपल्याला दोन्ही हात पुढे टेकवायचे. हात खाली टेकवताना आपल्या खांद्याच्या रेषेमध्ये आपले हात येतील या पद्धतीने इथे ठेवायचे आणि आपल्या कमरेच्या रेषेमध्ये आपले गुडघे येतील या पद्धतीने इथे टेकवायचे. तर ही झाली सुरुवातीची प्रारंभिक स्थिती. आता मार्जरासन करताना सुरुवातीला आपल्याला श्वास घेत सावकाश आपल्याला आपलं जे कंबर आहे हे खाली वाकवायचंय. तर सावकाश श्वास घेत कमरेला खाली दाबायचंय आणि मानवर. आणि आता सावकाश श्वास सोडत आपल्याला आपली मान आतमध्ये वळवायची आहे आणि हनुवटी आपल्या कंठकुपात लावायचा प्रयत्न आणि पाठीच्या स्नायूंना वरती ओढायचे, उचलून घ्यायचे. पुन्हा एकदा श्वास घेत सावकाश आपली मान जास्तीत जास्त वर घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. कंबर दाबायची आहे. आणि परत एकदा श्वास सोडत आपल्याला मान आतमध्ये वळवायची आहे. आपली हनुवटी कंठकुपात आणायची आहे. जास्तीत जास्त मान आतमध्ये वळवायची आहे. आपल्या खांद्यानं बळ ओढायचंय. तर सावकाश पाठीला पुन्हा एकदा सरळ करायचंय. तर या पद्धतीने आपण मार्जरासनमध्ये पाठीच्या कण्याची हालचाल वरती आणि खाली अशी आपण विरुद्ध पद्धतीने केलेली आहे. त्यामुळे आपल्या पाठीचे जे काही स्नायू आहेत तर ते मजबूत व्हायला मदत होते. मणक्यांची लवचिकता वाढायला मदत होते. आता यानंतर आपण अजून एक आसन करणार आहोत. तर आसनाचं नाव आहे अधोमुख श्वानासन. तर हे आसन करताना देखील आपल्याला सावकाश आपण ज्या पद्धतीने मार्जरासनच्या स्थितीमध्ये आलो होतो, म्हणजे इथे मी असे हात टेकून आले होते त्याच पोझिशन मध्ये जायचंय. आणि आता सावकाश आपल्या हाताचा आधार घेत आणि मागचे जे पाय आहेत त्यांचा आधार घेत आपल्याला गुडघेवर उचलून घ्यायचं. तर सावकाश श्वास घेत सावकाश आपले गुडघे उचललेत आणि जमत असेल तर टाचांना मागे टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. जेवढा वेळ शक्य आहे तेवढा वेळ या आसनामध्ये आपल्याला इथे स्थिर राहायचा प्रयत्न करायचा आहे. सुरुवातीला 5 सेकंद राहता आलं तरी चालणार आहे. तर सावकाश पुन्हा एकदा आसन सोडायचे. हळूहळू आपल्या दोन्ही गुडघ्यांना जमिनीवर आणायचे. आपण अजून एकदा रिपीट करूयात. तर दोन्ही हात माझे इथे व्यवस्थित मी यांचा आधार घेतलाय आणि मागे पायांचा आधार घेत सावकाश गुडघ्यांना वरती उचलायचंय. सावकाश टाचांना मागे टेकवायचा प्रयत्न आणि आपल्या हातांवर भार द्यायचा. जास्तीत जास्त आपली मान डोकं खाली आणण्याचा प्रयत्न करायचा. सावकाश आसन सोडूयात. दोन्ही गुडघे जमिनीवर. सावकाश रिलॅक्स. आता ज्यांना गुडघ्यांना उचलून वरती यायला जमत नसेल त्यांनी जेवढं आपल्याला जमेल तेवढंच करायचंय. आता यामध्ये बेसिकली अधोमुख श्वानासनामध्ये खाली जाताना आपल्या खांद्या हाताची ताकद वाढायला मदत होते. पाठीच्या वरच्या स्नायूंची पण बळकटी वाढायला मदत होते. तर आता यानंतर आपण करणार आहोत भुजंगासन. तर भुजंगासन करताना देखील सावकाश आपल्याला पोटावर झोपलेल्या स्थितीमधून हे आसन करायचंय. तर मग त्यासाठी आपल्याला पोटावर झोपलेल्या स्थितीमध्ये यायचंय. तर या प्रकारे दोन्ही हात आपल्या बैठकीच्या बाजूला ठेवायचे. हनुवटी टेकून घ्यायची. आता भुजंगासन करताना आपण सोप्या पद्धतीने भुजंगासन करणार आहे. आता सावकाश आपल्या दोन्ही हातांना आपल्या जवळ आणायचे. कानाच्या रेषेमध्ये हाताचे तळवे येतील या पद्धतीने इथे आणायचे. हनुवटी टेकलेली ठेवायची आहे आणि सुरुवातीला सावकाश आपल्याला हळूहळू डोकं आणि मान वर उचलायची आहे. आणि आता हातांना सावकाश थोडं पुढे घ्यायचं एक एक स्टेप आणि जितकं वरती जाता येईल तितकंच वर जायचंय आणि या स्थितीमध्ये राहायचंय. आता या स्थितीमध्ये मागचे पाय एकमेकांना जुळलेले ठेवायचे आणि पाठीच्या कण्याच्या आधारेच वर जायचा प्रयत्न करायचा. आता सावकाश हळूहळू खाली यायचंय आणि दोन्ही हात पुन्हा जागेवर घ्यायचे.
परत रिपीट करूयात आपण. सावकाश आपला एक एक हात पुढे आणायचा आहे, मागचे पाय जुळले ठेवायचे, श्वास सोडायचा आहे, श्वास घेत आपलं डोकं आणि मान वर घ्यायची, हात एक एक स्टेप पुढे घ्यायचा आहे, म्हणजे कोपरांचा आधार घेत सावकाश जितकं शक्य आहे तितकं वर जायचंय आणि आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहायचंय. हे करताना आपलं लक्ष आपल्या पाठीच्या स्नायूंकडे द्यायचंय. सावकाश रिलॅक्स व्हायचंय, श्वास सोडत सावकाश हळूहळू जागेवर यायचंय. आता हे जागेवर येताना एक एक हात मागे घ्यायचाय आणि हळूहळू हनवटी टेकवायची. तर आता भुजंगासनातून आपण बसलेल्या स्थितीमध्ये येऊयात. तर आपण भुजंगासनामधून आता ह्या वज्रासनाच्या स्थितीमध्ये आलेलो आहोत. तर या स्थितीमधूनच आपल्याला पुढचं आसन करायचंय. तर आसनाचं नाव आहे बालासन. आता हे आसन करताना आपल्याला आपल्या दोन्ही गुडघ्यांमध्ये थोडंसं अंतर करायचंय. या प्रकारे म्हणजे गुडघ्यामध्ये 1 फुटापेक्षा जास्त अंतर करता आलं तरी चालेल. आणि आता सावकाश आपले दोन्ही हात समोर घ्यायचे. आता हातांनी एक एक स्टेप पुढे जायचंय आपल्याला सावकाश या प्रकारे. आणि सावकाश आपलं डोकं आपल्याला खाली टेकवायचंय, रिलॅक्स व्हायचंय डोकं टेकून. जेवढं शक्य आहे तेवढे हात पुढे ताणून घ्यायचे. तर या आसनामध्ये आपल्या पाठीचा कणा पूर्णपणे रिलॅक्स होतो. आता ज्यांना असे हात पूर्णपणे टेकवता येत नाही तर त्यांनी आपल्या हाताची अशी घडी घातली तरी चालणार आहे आणि हाताच्या घडीवर आपलं डोकं ठेवलं तरी चालेल. हाताची घडी घालू शक्य नसेल तर उशी घेऊन हे आसन केलं तरी चालणार आहे. आता परत येताना देखील सावकाश एक एक स्टेप आपल्याला मागे यायचे. तर कळालं कसं करायचंय, आपण परत एकदा रिपीट करूयात. तर आपले एक एक हात आपल्याला पुढे न्यायचंय स्टेप वाईज. सावकाश जेवढा हात पुढे ताणता येईल तेवढं ताणून घ्यायचंय आणि सावकाश आपलं डोकं किंवा कपाळ खाली टेकवायचंय आणि इथे रिलॅक्स व्हायचं. सावकाश आसन सोडूया. आपलं डोकं वर उचलून घ्यायचंय आणि एक एक स्टेप हात मागे घ्यायचे आणि सावकाश आपले दोन्ही गुडघे आपल्याला एकत्र आणायचे. ज्यांना वज्रासनामध्ये जमत नसेल त्यांनी माझं वज्रासन या विषयावर व्हिडिओ बनवलेला आहे, तो बघून वज्रासन सोप्या पद्धतीने करून हे आसन करण्याचा प्रयत्न करावा. तर आता आपण यानंतर पुढचं एक आसन करणार आहोत, त्याचं नाव आहे गरुडासन. तर हे आसन करताना आपल्याला दोन्ही हात असे या पद्धतीने समोर घ्यायचे. एका हाताने दुसऱ्या हाताला विळखा घालायचा आहे. तर मी साईडनी करून दाखवते. तर असे दोन्ही हात मी समोर ठेवलेत, डावा हात आणि उजवा हात आहे. आता डाव्या हाताला उजव्या हाताने ते विळखा घालायचा आहे अशा प्रकारे. आणि हा विळखा घातल्यानंतर दोन्ही हाताचे तळवे एकमेकावर टेकवायचा प्रयत्न करायचा आहे अशा पद्धतीने. आता सावकाश हे थोडंसं वर उचलून घ्यायचंय आणि एका ठिकाणी दृष्टी लावून स्थिर राहायचंय. तर आपल्या पाठीच्या मधल्या भागाच्या स्नायूंवरती या आसनाचा खूप छान ताण जाणवतो. आता सावकाश आसन सोडायचंय. ज्या हाताने विळखा घातलाय सावकाश तो हात आपल्याला सेपरेट करायचाय आणि जागेवर घ्यायचंय. आता डावा हात स्थिर ठेवून आपण हे आसन केलं होतं, आता उजव्या बाजूने करायचंय. मग आता उजवा हात आपल्याला असं ठेवायचा आहे. तर मी हे पुढून करून दाखवते आता. तर सावकाश आपला उजवा हात असं समोर आणलाय, डावा हात समोर आहे, फक्त ह्या हाताने इकडे विळखा घालायचा आहे अशा प्रकारे. आणि याची जमत असेल तर नमस्कार स्थिती, तुम्हाला जमत नसेल तर जिथे शक्य तिथे असं, जमत असेल तर या प्रकारे हात जॉईन करायचे आणि सावकाश फक्त थोडासा हात वर उचलून घ्यायचा आहे आणि स्थिर राहायचंय. गरुडासन या आसनामधली फक्त हातांची स्थिती आपण इथे करतोय. तर आपल्या पाठीच्या दुखण्यामध्ये या आसनामुळे खूप जास्त फायदा आपल्याला होतो. तर सावकाश आसन सोडूयात. सावकाश आपला हात जागेवर घ्यायचंय, दोन्ही हात इथे जागेवर आणायचे. तर आता आपण यापुढे कमरेमधून थोडंसं ट्विस्ट करणार आहोत, कमरेतून वक्रासनाप्रमाणे थोडंसं वळणार आहोत. तर यासाठी आपल्याला मांडी घालून बसलेल्या स्थितीमधूनच आपला जो डावा हात आहे तो मागे घ्यायचा आहे आपल्या
मागे टेकवायचा आहे आणि उजवा हात डाव्या गुडघ्यावर टेकवायचा आहे आणि कमरेतून जास्तीत जास्त मागे बघायचंय आपल्याला, मान वळवायची आहे आणि जितक्या वेळ आपल्याला शक्य होईल तितक्या वेळ आपण इथे या स्थितीत राहायचा प्रयत्न करायचा आहे. आता सावकाश श्वास घेत सरळ व्हायचंय. पुन्हा आपला उजवा हात उजव्या गुडघ्यावर, डावा हात डाव्या गुडघ्यावर. तर आपण साईडनी करून बघूयात. तर मी आता इथे माझा उजवा हात मागे घेणार आहे आणि डावा हात उजव्या गुडघ्यावर आणि या पद्धतीने मागे वळणार आहे. आपल्याला जितकं शक्य होईल तितकं मागे वळायचंय आणि सावकाश मान सरळ आणि आपले हात जागेवर आणायचे. तर आपण यानंतर साईड बेंडिंग करणार आहोत. तर यासाठी आपले दोन्ही हात आपल्या बैठकीच्या बाजूला घ्यायचे आणि आता सावकाश उजवा हात उजव्या कानावर घ्यायचा आहे आणि डाव्या बाजूला जास्तीत जास्त खाली झुकायचंय. व डाव्या बाजूला झुकताना आपला हाताचा कोपरापर्यंतचा हात खाली टेकवायचा प्रयत्न करायचा आहे आणि सावकाश हा हात कानाला लागेल या पद्धतीने खाली आणायचंय आणि आता सावकाश वर छताकडे बघायचंय, म्हणजे जास्तीत जास्त ताण आपल्याला जाणवतो. या स्थितीमध्ये आपल्याला जितक्या वेळ थांबता येईल, सुरुवातीला 5 सेकंद थांबायचा प्रयत्न करायचा आहे आणि आता सावकाश सरळ व्हायचंय. हळूहळू आपला हात जागेवर आणायचा आहे. आता ही सेम क्रिया आपण दुसऱ्या बाजूने करूयात. तर सावकाश आता उजवा हात मी इकडे टेकवलेला आहे, डावा हात आपण सावकाश कानाला लावून घ्यायचा आहे आणि आता सावकाश उजव्या बाजूला जास्तीत जास्त खाली झुकायचा प्रयत्न करायचा आहे आणि आता छताकडे बघायचंय आणि या स्थितीमध्ये 5 सेकंद राहायचा प्रयत्न करायचा आहे. सावकाश समोर बघायचंय आणि श्वास घेत सरळ व्हायचंय. आपला हात जागेवर. आता मी सुरुवातीला आपल्याला काही सूक्ष्म व्यायाम आणि काही आसनं क्रमाने करून दाखवली आहेत. तर या क्रमानेच आपण ही आसनं करायची आहेत. ही आसनं करताना मध्ये जर आपल्याला काही थकवा वाटला तर आपण एका कुशीवर किंवा शवासनामध्ये झोपू शकतो. तर आता आपण आसन करताना ज्या काही प्रक्रिया केलेल्या आहेत त्या सगळ्या प्रक्रिया करताना सगळ्यात महत्वाचं, प्रत्येक क्रिया ही सावकाश करायची आहे, कोणताही झटका न देता करायची आहे. दुसरी गोष्ट, आपल्याला जर आसन करताना कुठे वेदना जाणवली तर तिथेच थांबून घ्यायचंय. मी इथं आसनं करून दाखवली आहेत म्हणून अट्टहासाने ती आसनं न करता आपल्या क्षमतेप्रमाणे आपल्याला जेवढी जमतील तेवढ्याच मर्यादेपर्यंत आपल्याला ही आसनं करायची आहेत आणि नियमित सरावाने हळूहळू आपल्याला ही आसनं जमायला लागतील आणि आपल्या पाठीच्या दुखण्यामध्ये आपल्याला या आसनांचा नक्कीच मदत होईल. तर आपण यामध्ये प्राणायामामधील अनुलोम विलोम ही क्रिया देखील आपल्याला अतिशय उपयुक्त ठरणार आहे. प्राणवायूचा पुरवठा अनुलोम विलोम क्रियेमुळे आपल्या शरीरातल्या मांसपेशींना वाढतो आणि त्यामुळे देखील त्या भागातलं दुखणं कमी व्हायला मदत होते. तर आपण यासाठी माझा अनुलोम विलोम हा व्हिडिओ जो मी बनवलाय, तर तो व्हिडिओ बघून अनुलोम विलोम ही प्रक्रिया व्यवस्थित समजून घ्या आणि त्या पद्धतीने आपण सुरुवातीला 3 आवर्तनं, 5 आवर्तनं किंवा 10 आवर्तनं या आवर्तनांच्या संख्येमध्ये हा प्राणायाम करायचा आहे. एकदा आपल्याला हा प्राणायाम जमला तर आपण कमीत कमी 5 मिनिटं दररोजच्या सरावामध्ये हा प्राणायाम चालू ठेवायचा आहे. त्याचबरोबर आपण आपल्या पाठदुखीसाठी ध्यान ही प्रक्रिया देखील करायची आहे, कारण की मानसिक ताणतणावाचा परिणाम आपल्या पाठदुखीसाठी जास्त जाणवतो. त्यामुळे मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यानाची प्रक्रिया आपल्याला अतिशय उपयुक्त ठरणार आहे. तर त्याकरता देखील मी आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी ध्यान हा जो काही व्हिडिओ केलेला आहे, तर हा व्हिडिओ बघून आपण हे ध्यान करू शकता. या दोन्ही व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर आपण ते व्हिडिओ बघून त्या पद्धतीनं ध्यान आणि ही प्राणायाम प्रक्रिया समजून घेऊन ही प्रक्रिया केली तर आपल्याला नक्कीच आपल्या पाठदुखीच्या दुखण्यामध्ये याचा उपयोग होईल. तर पाठदुखीमध्ये आपला आहार घेताना आपल्या आहारामध्ये व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम युक्त आहार घ्या. त्यामध्ये दूध, दही, बदाम, सूर्यफुलाच्या बिया या पद्धतीच्या गोष्टी आपल्या आहारामध्ये आपण समाविष्ट करू शकतो. आपल्या मांसपेशींचं म्हणजे स्नायूंचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी, त्यांची कार्यक्षमता वाढण्यासाठी आपल्या आहारामध्ये प्रोटीनचा समावेश आपण इथे करायचा आहे. त्यासाठी डाळींचा वापर, मोड आलेले कडधान्य आपण आहारामध्ये घेऊ शकतो. त्याचबरोबर आलं, हळद, लिंबू यासारखे पदार्थ देखील आपल्या आहारामध्ये आपण समाविष्ट करायचे. याचा मुद्दा की आपल्या जीवनशैलीमध्ये आपण नेमके काय काय बदल करायचे. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपण बसताना आपल्या सगळ्यात महत्वाची काळजी घ्यायची आहे. जास्त वेळ आपण बसून काम करणार असू तर आपल्या पाठीला व्यवस्थित सपोर्ट मिळेल, म्हणजे फक्त खाली सपोर्ट न देता पूर्ण पाठीला सपोर्ट मिळेल अशा पद्धतीनं आपली बसण्याची सोय आपल्याला करायची आहे. दुसरी गोष्ट, आपण लॅपटॉपचा किंवा मोबाईलचा वापर करताना आपल्या डोळ्याच्या उंचीवरती मोबाईल राहील या पद्धतीने करायचा आहे. बऱ्याचदा मोबाईल खाली घेऊन आपण काम करतो, त्याच्यामुळे देखील पाठीचं दुखणं वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्या डोळ्याच्या उंचीवरच आपल्याला मोबाईलचा वापर करताना मोबाईल ठेवायचा प्रयत्न करायचा आहे.
तसेच तुम्ही ऑफिसमध्ये काम करत असाल तर ऑफिसमध्ये काम करताना देखील दर 30 ते 45 मिनिटांनंतर 2 ते 3 मिनिटासाठी डेस्क ब्रेक घ्यायला शिकायचंय. तर यासाठी आपण एका ठिकाणी उठ बस अशा पद्धतीने उठून हात थोडेसे स्ट्रेच करणं या प्रकारे हालचाली करू शकतो, किंवा 2-3 मिनिटासाठी थोडंसं इकडे तिकडे चालणं, एखादी चक्कर मारून येणं, या प्रकारे आपल्या पोझिशनमध्ये बदल करू शकतो. म्हणजे पाठीच्या स्नायूंमध्ये जो कॉन्ट्रॅक्शन निर्माण होतं तर ते इथे निर्माण होणार नाही. तर ह्या गोष्टीची आपण इथे काळजी घ्यायची आहे. झोपताना काय गोष्ट लक्षात घ्यायची आहे, सगळ्यात महत्वाचं की बऱ्याच वेळा आपण झोपताना उशीची जी उंची आहे ती जाडी, कधी कधी खूप जास्त जाडीची उशी आपण घेतो किंवा खूप पातळ घेतो. तर आपल्या मानेला सपोर्ट मिळेल अशा पद्धतीने योग्य उंचीची उशी वापरणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, आपण ज्या गादीवर झोपतो ती गादी टणक असावी. बऱ्याच वेळा गाद्या जुन्या झाल्या तर गादी अशी उंच सखल होते, काही ठिकाणी ती उंच असते, काही ठिकाणी ती खोलगट होते. तर त्यामुळे देखील आपल्या पाठीच्या स्नायूंवर याचा विपरीत परिणाम होतो आणि पाठदुखी होऊ शकते. ते टाळण्यासाठी आपली गादी कडक असणं गरजेचं आहे. आता तिसरी गोष्ट, तर झोपताना आपली पाठ सरळ राहील याच्याकडे लक्ष द्यायचंय. पाठ कशीही वेडीवाकडी होईल किंवा वेड्यावाकड्या पद्धतीने आपण झोपायला लागेल अशा प्रकारे न झोपता पाठ सरळ राहील या प्रकारे झोपायचंय. आपल्या पाठीच्या वरच्या भागातील दुखण्याचं व्यवस्थापन करण्यासाठी जर आपण योग्य योगासने, प्राणायाम, ध्यान, आहार, आपल्या जीवनशैलीतील योग्य बदल आणि त्याचबरोबर आपल्या झोपण्याची योग्य पद्धत या सगळ्या गोष्टींचा जर अवलंब केला तर आपल्या पाठदुखी कमी होण्यासाठी, पाठदुखी गायब होण्यासाठी आपल्याला नक्कीच मदत होणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्कीच कमेंट करून सांगा. त्याचबरोबर आपल्याला आणखीन कोणत्या वेगवेगळ्या विषयावरती व्हिडिओ बघायला आवडतील हे देखील मला कमेंटद्वारे कळवा. आणि आपण अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण आपला अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि आरोग्यपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत योग करा आणि स्वस्थ रहा. धन्यवाद.